आणि मुद्दे तेच आहेत पुन्हा की ज्या नोंदी सापडल्यात 54 लाख यांना सगळ्यांना तातडीनं प्रमाणपत्र वितरित करणे, ज्या नोंदी सापडल्यात ह्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्याची यादी लावणे, म्हणजे लोकांच्या लक्षात येईल नोंद की कोणाची मिळाली. आणि जे आपला सगळे सोयरे शब्द होता त्याविषयी चर्चा झाली आणि मागील त्या मराठा समाजाला यावरही चर्चा झाली. तसं आपण त्यांना लिहून पण दिले, कारण ज्या नोंदी सापडल्यात ह्या जतनसुद्धा करून ठेवल्या पाहिजेत, अपलोड करून ठेवल्या पाहिजेत हे त्यांना सांगितलं. 333-34 गाव नमुना त्याच्याही नोंदी घेण्याच्या बाबतची चर्चा झाली. 14 नंबरवरही झाली, संस्थान देवतांच्या संस्थानावर झाली. पण हे नुसती चर्चा नाही तर 20 तारखेच्या आत करा असं सांगितलं ह्यावेळेस. 20 तारखेच्या आत चर्चा आणि ते पुढं जाणार, ते चालणार नाही. आणि शासन निर्णय किंवा कायदा पारित करून त्या सगळे सोयऱ्या शब्दांसाठी ज्याची नोंद मिळाली त्याच्यावरती एक झाले. आता गेलेत बघतो म्हणले, परंतु महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी विनंती, काहीही हो मुंबईला 20 जानेवारीला जायचं आहे म्हणजे जायचं, आशावर कोणी राहायचं नाही. मूळ आज जी चर्चा झाली आहे, तुम्ही जे मुद्दे सांगितलेत ते खरंच तुमच्याच, जर त्यांनी ओके म्हटलं तर ते समाधानकारक राहील का, या तुमचं त्याच्यावर समाधान होईल का? हो, 4 शब्द घेतल्याच्या नंतर समाजाला विचारून ते 4 शब्द दिलेले आहेत ना. हे का मी दिलेले नाहीत ना, मीच दिले, पण समाजाला विचारून दिले, समाजाला ते मान्य आहे. 4 शब्दामध्ये घेतल्याच्या नंतर त्याचा कायदा पारित झाल्याच्या नंतर आम्हाला काय अडचण आहे, आम्हाला आरक्षण पाहिजे. पण ते परत सगळ्या सोयऱ्यांबद्दल कन्फ्युजन आहे. आज काय स्पष्टपणे सरकारकडून सांगितलेलं आहे आणि तुमचं काय स्पष्टपणे म्हणणं आहे? आम्ही स्पष्ट सांगितलं, मग त्यांना लिहून दिले की ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यातल्या तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, तर तुमचं आमचं जमतंय, नाही तर नाही जमत. त्याच्यामध्ये असं आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना, पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना. आणि तुमची डिमांड अशी होती, तुमचं म्हणणं होतं की समजा एखाद्याची बायको कुणबी असेल, ते खुडीलन मी त्याच्यावर तुमचं काय, ते काय ते दुरुस्ती करतो म्हणले ना, दुरुस्त्याला गेले. त्यांचं काय म्हणणं होतं, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, ते दुरुस्त्याला जातो म्हणले ना, त्याच्यावर दुरुस्ती शब्द सांगितलं त्यांनी, दुरुस्तीला जातो. ते काय शब्द सांगितलं? नाही, आपण ते खोडून त्यांना लिहून दिलं ना सगळं, की आपल्याला ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र पाहिजे आणि त्या सगळ्या सोयऱ्याच्या जो परिवार येतो त्यालाही त्याचा लाभ झाला पाहिजे. त्याच्यासाठी आता तो शासन निर्णय कायदा पारित केल्याशिवाय होणार नाही, ते चालणार नाही. म्हणजे जे मराठ्यांनी 4 शब्द दिलेले ते 4 मध्ये पाहिजे. अच्छा, त्याच्यामध्ये आणखी एक शपथपत्र आणि गृह चौकशीचा पण चर्चा झाली. नाही, ते बरोबर आहे, कारण ते आवश्यक सुद्धा आहे. समजा एखाद्याची नोंद सापडली आणि तो जर म्हणला हे सोयरा आहे, तो जर नसला तर ते योग्य आहे. ते गृह चौकशी करून म्हणजे त्याची चौकशी करणार की ही सोयरा आहे का. जसं की आपण सोयर पण करताना लग्न जमवता वेळेस की हा आपला नातलग सोयरा आहे का बघतो, त्या पद्धतीची चौकशी तर व्हायला पाहिजे. या मताशी आम्ही पण सहमत आहे.